गोयंच्या देवभक्ती संगीत परंपरेची गिरस्त काय जपत कला अकादमी गोय आयोजित पंडित मनोहरबुवा शिरगांवकर स्मृती 46वी राज्यस्तरीय भजन स्पर्धा 2026-27 पणजेंतल्या मानवीय दीनानाथ मंगेशकर कला मंदिरांत उत्साहानं पार पडली. या सोहळ्याच्या बक्षीस वितरण कार्यावळीक गोयंचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांनी खाशेल्या उपस्थिती लावून जैतिवंत भजनी मंडळांका आणि कलाकारांका पुरस्कार भेटवले. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण लाईव्ह स्ट्रीम यूट्यूबवरवी व्हड्या प्रमाणावर पळवपानात आले. अधिकारी संजीव धर्मेकर, उपस्थितांमध्ये पत्रकार मित्र आणि गोव्यातल्या कानाकोपऱ्यातून आलेले भजन कलाकार, विशेष करून बाल कलाकार म्हणजे बंधू आणि भगिनींनो, सर्वात अगोदर 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. स्वतंत्र भारताचे आपण 80 वर्ष पूर्ण केली आणि आज आपण 80वा स्वातंत्र्य दिन या ठिकाणी मनवतो. आणि आजची भजन स्पर्धा सुद्धा त्याच पद्धतीने खूप महत्वाची आहे. गेली 46 वर्ष एकही वर्ष न चुकता कंटिन्युअसली भजन स्पर्धा या कला अकादमीमध्ये होते. मी खरोखरच मनापासून सुरुवात केलेल्या त्या कलाकारांचा आणि आजपासून कंटिन्युअसली भाग घेतलेल्या त्या सर्व कलाकारांचा मनापासून खूप खूप अभिनंदन करतो. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. मी आत्ताच डॉक्टर प्रवीण गावकर यांच्याशी बोलत होतो. कुठल्याही राज्यामध्ये अशा पद्धतीची राज्यस्तरीय भजन स्पर्धा होत नाहीये. ती फक्त आणि फक्त आपल्या गोव्यामध्ये होते. आणि विशेष करून म्हणजे ह्या पद्धतीची भजन स्पर्धा जी पंडित मनोहरबुवा शिरगांवकर यांच्या स्मृतीने ही एक वेगळी कला आहे आणि ती आपण परंपरा जपत आलेलो आहोत. जरी आपण महाराष्ट्रामध्ये बघितलं तर ह्या भजनासाठी लोक मुद्दामून ऐकतात, कारण ती मराठीमध्ये आहे, त्यांना ते पूर्णतः समजतं. आणि पूर्ण ही मराठी भाषा अभिजात मराठी झाल्यानंतर म्हणजे आपण एक लिमिटेड लोकांपुरते नाही आहोत, तर महाराष्ट्रामधल्या 14 कोटी लोकांना ही भजन स्पर्धा समजते, ते गातात, मंत्रमुग्ध होतात, युट्यूबवरती बघतात. हेही तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे असं समजू नका की फक्त गोव्यामध्येच आपली भजनं ऐकली जातात. संपूर्ण महाराष्ट्रात आणि जगभर असणारे मराठी श्रोते आपल्या या भजन स्पर्धेसाठी तेवढ्याच उत्स्फूर्त प्रतिसादाने ती मराठी भजन स्पर्धा बघतात. त्यासाठीही खरं गोव्यासाठी हा खूप खूप अभिनंदनाचा क्षण आहे. आपण म्हणतोय की मी जास्त वेळ बोलणार नाहीये, कारण मला माहिती आहे आपण काही लोक पारितोषिक मिळणार म्हणून या ठिकाणी थांबला आहात. थोड्या जणांना पारितोषिक मिळणार, थोड्या जणांना नाही मिळणार, पण तरी सुद्धा मी प्रत्यक्ष या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्व बाल कलाकार, महिला कलाकार, पुरुष कलाकार या सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतोय. आपण जसं म्हणतोय की पेडण्यापासून काणकोणपर्यंत आणि 70 पासून दाबोलीपर्यंत ज्या ज्या ठिकाणी भजन कलाकार आहेत, म्हणजे पुरुषांनी सुरू केलेली भजन स्पर्धा आज म्हणजे महिलांनी त्याला ओव्हरटेक केलं म्हणायला काही हरकत नाहीये. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणाने महिला पुरुषापेक्षाही जास्त म्हणजे चांगल्या पद्धतीने गातात, वाजवतात. आणि एक स्टेप पुढे जाऊन आपण ज्याला म्हणतोय की जे बाल कलाकार, कोण म्हणतोय की झेंझी हे संस्कृतमध्ये नाहीये. गोव्यामध्ये भजनी स्पर्धामध्ये बघितल्यानंतर नक्कीच आपल्याला आपले झेंझीज हे हा आदर्श पुढे देणार, त्याचा मला खूप खूप अभिमान आहे. आणि जेवढे लहान बाल कलाकार यामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांचं मनापासून मी खूप खूप अभिनंदन करतोय. आपण बघतोय की ह्या भजनी स्पर्धेमध्ये 2000हून जास्त कलाकार हे प्रत्यक्ष भाग घेतात आणि त्याहून कितीतरी जण सबऑर्डिनेट म्हणून त्यांच्यासाठी काम करत असतात. म्हणजे एक उत्साहाचं वातावरण गोव्यामध्ये गेले एक महिनाभर वेगवेगळ्या गावागावातून, वेगवेगळ्या देवळातून आपल्याला पाहायला मिळतात. आपण बघतोय तर गोव्यामध्ये स्पिरिच्युअल टुरिझम वाढवण्यासाठी वेगवेगळे प्रकार सातत्याने सरकार करत आहे. कधी कधी लोकांना आपण काय करतो हे समजत नाहीये. आता बाबू कवळेकर बोलत असताना त्यांनी सांगितलं की 600 पेक्षा जास्त कलाकार या भजन म्हणजे जास्त स्टुडंट्स या कला अकादमीमध्ये इंडियन क्लासिकल म्युझिक अँड फॉरेन क्लासिकल म्युझिक या ठिकाणी शिकत आहात. आणि त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी असलेलं रवींद्र भवन मध्ये या पद्धतीचं काम ह्या म्युझिकमध्ये चालत आहे. त्या व्यतिरिक्त आपल्या बालभवनचे वर्ग वेगवेगळ्या गावागावामधून चालत आहेत. त्या ठिकाणीही संगीत, नृत्य, वादन अशा पद्धतीच्या क्लासेस चालतात. ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे प्रवीण गावकर यांच्यासारखे वेगवेगळे शिक्षक आपल्या वेगवेगळ्या मुलांना की अशा